काल सायंकाळच्या वेळी जामखेड मध्ये नुराणी कॉलनी या ठिकाणी सागर मोहोळकर या व्यक्तीवरती फायरिंग झाला आणि त्याच्यामध्ये तो जखमी झालेला आहे. आता त्याला पुण्याला शिफ्ट केलेलं आहे आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहे. मोटरसायकलवरती हे आरोपी आलेले होते आणि त्यांनी फायरिंग केलेलं आहे. आपण त्या आरोपींचा शोध घेत आहोत. हे जे जखमी व्यक्ती आहे हे राहणारे जामखेड तालुक्यातलेच आहे. सद्यस्थिती काय? अ, नेमकं अजून कारण आपल्याला लक्षात येत नाही. परंतु ज्याच्यावरती फायरिंग झालेलं आहे, त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे पूर्वीचे 5 गुन्हे दाखल आहेत. तर त्याचाही आपण म्हणजे एक आढावा घेतोय आणि त्या दृष्टीने पण आपण तपास करतो आहे, की कुठली लिंक असेल किंवा नेमकं आरोपींना हिने मारण्याचे म्हणजे नेमकं मोटिव्ह काय आहे आणि त्या दृष्टीने आपण तपास करतो. किती जण होते? किती व्यक्ती होते? हं. आरोपी किती होते? सध्या तरी आपण म्हणजे एक जे सीसीटीव्हीच्या ह्याच्यातून आपण तपासतो आहोत. पण एक्झॅक्टली आपण म्हणजे मोटरसायकल दिसते आहे आणि त्याच्यावरती 2 व्यक्ती दिसत आहेत. आपण तपास करतो आहोत. तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याचे मिळून एकूण 5 पथकं बनवण्यात आलेली आहेत आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पैलूंवरती म्हणजे काही की ह्याचा तपास करत आहेत आणि आरोपींचा शोध घेत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.